होती का ती जातात बघा. छोटा आहे तोडून देतोय. येऊ दे चालू कर. हे कसं असते एवढं. अरे हे पकडलं. हॅलो एव्हरीवन, कशा सगळे बरे आहेत ना. आज अचानक संध्याकाळच्या रात्रीची खेकडी पकडायचा बेत झाला आणि आम्ही आलोय खेकडी पकडण्यासाठी. तर तुम्ही बघत राहा, आज रात्रीचं आहे बघा, काळोख संपूर्ण. तर आम्ही छोट्याच्या वडातून, म्हणजे छोटा वडा असतो ना, वडा, त्या वड्यातनं आम्ही खेकडी पकडत जाणार आहे. आणि बघत राहा, तुम्हाला खेकडी किती भेटतात, कशी भेटतात काय माहित नाही, पण जे पकडतात, जे भेटतील ते तुम्हाला दाखवणार. हे कसं असते एवढं. अरे हे पकडलं. साईज एवढी पण नाही, छान आहे. बंद करून चालूच राहते. ठीक आहे. हे असे व्यवस्थित करून ठेवलेले जात नाहीत खेकडे. तर मला नंतर बाकी पुढे लावतील ना. कुठे इकडे छान लहान आहे. हो दे मोठं, जाऊ दे, आपण सोडून देते दादा. आणखीन एक मस्त. छानच. चला आता दुसरीकडे जायचं. जाऊ. फॉलो करायचं आहे. फॉलो करायला विसरू नका. मी मेहनत करतोय, खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतोय. फॉलो करा प्लीज. फॉलो या बघा, अजून व्हिडिओ मोठा आहे. होती का ती जातात बघा. छोटा आहे तोडून देतोय. येऊ दे चालू कर. पलीकडे असते. छोटा आहे ते, जाऊ दे. आपली मिडियम साईज आहे, तेच घ्यायचं आहे. द्यायचं आहे. तिथे एखादा मासा पण गावण्याचा अंदाज आहे. बघू मासा तिथं गावला तरी द्यायचा आहे. माझ्या ह्याच्यावर नाही. इकडे गावलेलं आहे चांगल्या पद्धतीचं. मादी आहे व्यवस्थित स्टेबल. इकडे बघू नको, तिकडे. ठीक, चांगली साईज आहे. हे कर ना. नाही घे ना, लाईट चालू कर मोबाईलची. हे बघा, चांगली साईज गावलेली आहे.
हे एक बारके असे 2 लावलेले आहेत एकदम. हे बघा छोटी साईज रस्त्याला चांगलं असतं. आणि हे मागे तो व्हिडिओ संपतोय. तुम्हाला खेकडी किती गावले दाखवतोय. आबा काढा 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 होता की खाली होता. आणि हे जे उड्या मारते हा मासा स्नेक हेड, त्याला ढोकरी म्हणतो आमच्याकडे. ढोकरी म्हणतात. हे बघा हाताने पकडलेले आहेत. इकडे इकडे हा इकडे पण आहे की. हा खेकडे घातल्यात. आमच्या आबा खेकडे काढतात आणि हे आमची आई. आज बनवतो खेकड्याचा रस्सा. कसा बनवतोय बघा आमच्या एक चेचून. काय काय त्याच्यात मसाला बघ, जिरं, मोठ्यानं बोल, जिरं आणि तीळ फूल आणि धन खोबरं लसूण असं सांग. खेकडे चेचायची, चेचून बनवणार आहे. बघत राहा बघा, मस्त रस्सा होणार आहे. आणि रेसिपी पण खूप छान आणि सोपी. करून खेकडी अशी चेचून घ्यायची. खेकडी बघा खेकडी चेचून पूर्ण होत आलेत. अशा पद्धतीनं पूर्ण बारीक करायचं. हे बघा चेचून मसाला पण चेचलाय. हे झाले. आता कशा पद्धतीने ते कवच आणि ते मांस कसं वेगळं करायचं बघा. आता ही कला आहे. पाणी होतं, पाणी ओतलं. बस बस. आई आमची बेडचावते, मला रागवते बघा. अशा पद्धतीने पाणी काढायचं. याची कवच पुन्हा वरती, कवच खाली पडत नाही. फक्त त्याचं मांस आणि पाणी जे निघलेलं असतं तेच. हे बघा कांदा कापतात बघा. आमच्या एक खुरपीवर कांदा कशी कापतात बघा. ती प्रॅक्टिस आहे.
पाऊस जरा चेचून राहिलेला गाळ हे बघा आणि त्याचं पूर्ण काढलेलं रस म्हणजे आतमधलं कॅल्शियम यातलं पाणी किंवा त्याच्यातला जो मांस असतो ते पूर्ण ह्याच्यामध्ये आणि हे राहिलेला बघा कवच हे बघा कशा पद्धतीने हे सगळं कवच राहिले तर फेकून देतो हे आणि आपण त्याचा बनवतो रस्सा आणि त्याच्यामध्ये टाकतो नांगे म्हणून आपण नांगे म्हणतो यांना परत काही डेंगा म्हणतात फोडणी द्यायचं चालू आहे बघा कांदा टाकलाय तेल टाकून तेल कडवून कांदा भाजायचा चालू आहे तू सांगायला पाहिजेस खरं तर मी सांगतो सांग कसं कसं करायचं कसं कसं हा बघा भाऊ बघा आईची जरा थोडी तब्येत बरोबर नाही त्यामुळं आई आमची नरम आहे नाहीतर मग अख्खं घर हलवून टाकते कांदा आरत कच्चा भाजायचा फुल ब्राऊन नाही करायचा आणि मग तो चेचलेला मसाला तो सगळा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि त्याचं काढलेला मेंदू म्हणतो आपण त्याला खेकड्याचा आतमधला तो किंवा हात पुढं काय होते आई हळद टाकली इकडे पकड आहे हा आपल्या घरी बनवलेला मसाला म्हणजे चटणी आमच्या आईने बनवलेली चवदार चटणी किती चमचे 2-3 चमचे चटणी अजून पाहिजे खेकड्याच्या रस्त्याला चटणी जरा जास्त लागते कारण गोड असतं ना खेकडा चांगलं आहे बांधून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये जो काढलेला जो रस्ता आहे पूर्ण पाणी किंवा त्याचं मांस म्हणा काही म्हणा ते टाकायचं त्याच्यात एक सुद्धा कवच राहिलेलं नाही अशा पद्धतीनं ही रेसिपी आणि पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवतो आई आमची खाती वेळी दाखवणार आई खाणार ना नाही श्रावण महिना त्यामुळे खात नाही आमची आई सगळी जबाबदारी माझ्यावर खेकड्याच्या रश्श्यात 1.5 चमचे जास्त टाकायचे नाही काय खारट होते कमी टाकायचं काय म्हणजे खेकड्याच्या आतमध्ये अंश जो मांस असतं ते पाणी असतं किंवा कॅल्शियम असतं ते खारट असते याच्या कारणाने खेकड्याच्या रश्श्यामध्ये मीठ कमी टाक फायनली आज तयार मासे खेकड्याचा रस्सा आणि खेकड्याचे डेंगे नांगे म्हणतात त्याला या खायला हे बघा लिंबू पिळा चालू आता थाबड्यात ती भाकरी थाबडे दिस आहे का तुमच्याकडे थाबडा असं हा थाबडा आहे का यांच्याकडे काय थाबडं का फिबडं थाबडं नाही बिन थाबड्याचं डब्यामध्ये घेऊन खात आहे आमच्याकडे थाबडा आहे थाबडं हा थाबड्यात चांगल्या भाकरी राहतात ये बघा आणि खेकडा सगळं अंगावर
मध्ये मध्ये शेतीच्या कामाबद्दल चर्चा चालू आहे. ओके, पुढच्या व्हिडिओ काढेपर्यंत बाय बाय. फॉलो करू मित्रांनो, फॉलो करा. थँक्यू.